पहिल्या बॉल वरती विकेट. केशव हिलीम यांना सफलता मिळालेली आहे. विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन झालेली आहे. निलेश बरफ हा फलंदाज बाद झालेला आहे. आपण पाहतोय सन्माननीय दिगंबरजी हांडवा यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेकरता हे मैदान उपलब्ध झालेलं आहे, तर आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मला वाटते आमचे मित्र जयेश डुकले यांचं आगमन झालेलं आहे. जयेश, वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती, आमच्या व्यापी कक्षेमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. केशव हिलीम यांनी पहिल्या बॉल वरती विकेट मिळवलेला आहे. आपण पाहतोय कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघ हा सामना जर जिंकतोय तर निकेश भुरे यांच्याकडून त्यांना 21 ट्रिप असेल. बघा, सुवर्ण संधी आहे. हा सामना जर जिंकला तर निकेश भुरे यांच्याकडून 21 ट्रिप. बघा, दुसरा चेंडू निर्धावालाय. आता प्रेशराइज केले जाते बेलकडी संघाला. बघा, तिसऱ्या दिवसामध्ये नाईकपाडा संघाने चांगली कामगिरी केली होती आणि कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर बेलकडी संघाने चांगली कामगिरी होती. यावेळेस कोलकाता चेंडू खोदून काढलाय, परंतु काय शतरक्षण पाहतोय आपण केशव यांच्याकडून. अप्रतिम. बघा, चारी बाजूने टाळ्या वाजताय जोर जोरात. सन्माननीय अरुण कोम ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट शतरक्षकाची ट्रॉफी या स्पर्धेकरता दिलेली आहे, त्यांचे त्या स्वागत आम्ही करतोय. त्यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय जो केशव हिलीम याने विकेट घेतलाय, त्या विकेट करता चंदन तांगडे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, अपील तर झालेली आहे. अपील फेटून लावले वंसाणी, मात्र 1 धावही मिळेल लेग बायच्या स्वरूपात. आता आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि आता मॅच बघण्यासाठी प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण केशव हिलीम यांच्याकडून. पुढचा चेंडू केशवांचा पुन्हा एकदा. यावेळेस बीमर हाताळलाय. बीमर हाताळलाय. चेंडू जातोय डीप फाईन लेग रिजनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय. 9+4 म्हणजे मिळतात 5 धावा. बघा, एक्स्ट्रा चेंडू इथे टाकलेला आहे. कमरेच्या वरती हा चेंडू होता आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजाने, ठोकलाय. चौकार. 5 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. आता लायसन आहे. फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक वरती अक्षय यांना. मोठा फटका खेळणं गरजेचं आहे या चेंडूवर. सन्माननीय अनंताजी मोरघा, आपणास विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. भुरे आहेत इकडे. खूप चांगले शतरक्षण झालेलं आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या ओव्हरमध्ये चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 बॉल टाकून झाले. धावसंख्या आपण पाहतोय 7. खूप चांगली बॉलिंग केशव हिलीम याची राहिलेली आहे. बघा, 2 षटकात सामना आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या, म्हणजे कुठेतरी बेड्या ठोकल्यात यावेळेस बेलकडी संघाच्या पायामध्ये. या षटकातील शेवट चेंडू पुन्हा एकदा केशव बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. तर सन्माननीय चांगदेवजी वसावला यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षेमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताला आहे. शतरक्षक आहे रुपेश मुकणे. खूप चांगले शतरक्षण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय.
बिग विकेट डाऊन. आणखीन एक हात दिला जातो या सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडे संघाला. फलंदाज बाद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थँक्यू डीजे. आज आपण पाहतोय शेवटचा दिवस आहे. आज आपल्याला मान्यवर आपल्या VIP कक्षामध्ये पाहायला मिळतील. याच दरम्यान आगमन झालेलं आहे सन्माननीय सुनीलजी लोखंडे यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. बघा शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोण येतोय? ओमकार हेलिम येतोय. म्हणजे पिताची कामगिरी पितांनी केली, आता पुत्राची कामगिरी पुत्राला करावं लागेल. पिता पुत्राची जोडी पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक पिता पुत्राची जोडी पाहिली आपण जयेंद्र वाघे आणि आयुष वाघे यांना. तशीच एक जोडी आपण पाहतोय आता केशव हेलिम आणि ओमकार हेलिम यांना. ओमकार यांनी काय कामगिरी केली होती तिसऱ्या दिवसामध्ये, अप्रतिम कामगिरी केली होती बॅटने सुद्धा आणि बॉलने सुद्धा. परंतु हा क्वार्टर फायनल सामना आहे. शेवटचे 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. चला घाई करायची आहे. आणखीन आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. लक्षात घ्या शेवटचा आणि अंतिम षटक असेल. धावसंख्या आपण पाहतोय 8. ओमकार हेलिम हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती. रोशन उंबरसाडा यांनी कालच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी केली आणि या शेवटच्या मॅच मध्ये सामनावीर देखील होता. तोच रोशन आता खेळण्यासाठी सज्ज झालाय. जोरगास मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये निघून गेला होता. शंकर पवार आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचली, ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. इथे सुवर्ण संधी आहे. कुठल्याही क्षेत्ररक्षकाने जर झेल पकडला तर चिंतामण थापड यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्या बॉलवर पाहिलं तर सिंगल धाव आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस चंदन तांगडे यांच्याकडून. 1 धाव कंप्लीट झाली असल्याचा प्रयत्न होतोय. फेकी खराब, त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आपण पाहतोय आणखीन एक बक्षीस लागले निकेश भोरे यांच्याकडून. जर झेल पकडला कुठल्याही क्षेत्ररक्षकाने तर 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. त्यानंतर चिंतामणजी थापड यांच्याकडून देखील 100 रुपयाचं बक्षीस हे दिलं जाईल झेल करता क्षेत्ररक्षकाला. आणि चंदन तांगडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. लोकल संघ असल्या कारणाने भरपूर पाठीराखे आहेत या संघाचे आणि बक्षिसांचा वर्षा होताना दिसतोय. ऑन साईडला धमाका आहे. चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. बघा या 6 धावेने धावफलक पाहिलं तर 17 वर जाऊन पोहोचते. ती लाईट बंद करायची. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जे गाडी आहे. यस थँक्यू. 17 धावा झाल्यात. आक्रमण केलंय. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा 17 धावा झाल्यात. अजून सुद्धा पाहिलं तर आक्रमण केलंय. मोठा फटका आलाय. अक्षय पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती सज्ज असतील. यावेळेस पाहिलं तेच तर चेंडू होता. निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक केलंय गोलंदाज ओमकार हेलिम यांनी. बघा षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक दर्शवलाय. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 चेंडूवरती किती धावा अंकित करतोय अक्षय कोल्हा आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलचा चेंडू. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. परंतु थ्रो पाहिलं तर थोडासा खराब होता. याच कारणाचा पाहिलं 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. यानंतर जो मॅच होणार आहे पीरबाबा पापडी आणि साई कृपा राजावली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या बॉल नंतर लगेच टॉस केला जाईल.
शेवटचा बॉल आहे, धावसंख्या 19. थँक्यू डीजे. षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 धावसंख्येवरती 26 धावांचं आव्हान हे ठेवलं जात आहे. 12 चेंडू आणि 26 धावा ह्या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. चला पापडी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. राजवली संघाचा संघनायक टॉस करण्याकरता आपण यायचं आहे. तर किरण वळवी यांच्या शुभ हस्ते आपण ह्या सामन्याचा टॉस करणार आहोत. श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता आहेत किरणजी वळवी, त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. छापाचा कॉल आणि छापा आलेला आहे. पापडी संघाने टॉस जिंकलाय. आपणास विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निलेश, आपण टॉस जिंकलेला आहे, या अगोदर मॅच देखील जिंकला आणि खूप चांगला मॅच झाला होता. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॅटिंग करू आम्ही पहिला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहतोय की ज्या प्रकारे मागचा सामना चालू होता, आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं होतं. मात्र त्यानंतर मनीष तारवेची विकेट मिळाली. मात्र ज्यावेळेस झेल सुटला होता त्यावेळेस मनामध्ये काय चाललं होतं, कारण तू बॉलिंगवरती होतास? काय नाही, आता पोरं तर नवीन आहेत, त्यांना आता काय बोलून फायदा नाही, कारण ते आता रोज येतील, थोडी मेहनत करतील आणि मग जिंकण्याचा प्रयत्न करू. चला, हीच अपेक्षा असेल सर्व संघनायकाकडून की नवतरुण खेळाडू आहेत त्यांना सपोर्ट करा. राज, आपण टॉस गमावलाय, अगोदर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा आहे, मनाविरुद्ध लागलाय. आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 2 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? मला वाटतं पापडी संघाने बॅटिंग घेतलेली आहे, सॉरी. तुम्हाला क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 15 पर्यंत. चला, जास्त वेळ घेत नाही, शुभेच्छा असतील. O2 कॉमेंट्री बॉक्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं बेलकडी संघाने. बघा 25 धावा झाल्यात आणि 26 धावांचं एक टार्गेट उभं केलंय. यस, थँक्यू. आपण पाहतोय बेलकडी संघ जर जिंकला तर आपण पाहतोय या मैदानाचे मालक सन्माननीय दिगंबरजी हांडवा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल बेलकडी संघाला. बेलकडी संघ जर हा सामना जिंकतोय तर दिगंबरजी हांडवा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज हे दिलं जाईल. यस, थँक्यू. चला सामना चालू करायचा आहे. संध्याकाळचं सूत्र चालू झालेलं आणि चला, आपण सूर्यदेव थोड्याच वेळात इथे दिगंबरजी हांडवा यांचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. आपण पाहतोय की आपल्याला या स्पर्धेकरता हे आपण पाहतोय की जे मैदान त्याने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर नवनाथ गैलाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. चला नवनाथ गैला, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंचांचा इशारा देतोय, सामन्याला सुरुवात. पहिल्या बॉल वरती इथे षटकार ठोकलाय आणि 500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जाहीर झालाय चंदन तांगडे यांच्याकडून आणि पहिल्या बॉल वरती ते मिळवलंय देखील केशव हिलीम याने. थँक्यू डीजे. यस, थँक्यू. आपण पाहतोय सन्माननीय दिगंबरजी हांडवा यांचे ते स्वागत आणि सन्मान केला जातोय. एक मायेची प्रेमाची शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्याने ते सन्मानित केलं जात आहे. त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय.
ऑन साईडला पुन्हा एकदा खूप चांगला फटका केला गेलाय. रोशन आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. कर्णाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघ हा सामना जर जिंकतोय तर निकेश भुरे यांच्याकडून एकविरा ट्रिप ही त्यांना दिली जाईल आणि नक्कीच विजयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल देखील इथे केलेली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आलेल्या आहेत. मॅच जिंकण्याकरता 26 धावा बनवायच्या आहेत. नागेश आता पाहतोय बॅटिंग मार्क वरती पाहतोय. निलेश यांच्यावरती आक्रमण केलंय पहिल्या चेंडूवर. यावर फिंगर रोल केली ती खोदून काढलाय, परंतु पाहिलं तर स्वतः कर्णधार होतो तिकडे. एक धाव झाली. दुसरा प्रयत्न डेंजर एंडला केशव येतोय. या तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. बघा डिसिजन अजून पेंडिंग असेल. आपण पाहतोय आपण पाहूया एक धाव तर पूर्ण झाले, दुसरी धाव पूर्ण झाले की नाही हे देखील पाहावं लागेल. आपले तिसरा पंच तिकडे सज्ज झालेले आहेत. आपण पाहतोय की 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. खेळाडू जर सुरक्षित पोहोचला तर 9 धावा होतील. सदरी डिसिजन हे पेंडिंग आहे. आपण पाहतोय डिसिजन एकदम अगदी क्लोज आहे. एक अचूक डिसिजन इथे पोचवला जाईल. तर नॉट आउट. आपण इथे खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक जर ठोकली तर सन्माननीय वामनजी धिंडा यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आपले ब्राह्मणगावचे सरपंच आहेत, विद्यमान सरपंच वामनजी धिंडा. सलग 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर आपण पाहतोय चंदन तांगडी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. केशव हिलेम याने 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे फटकावलंय. सन्माननीय प्रकाशजी वळवी आपणास विनंती आहे आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय यशवंतजी हांडवा आपणास देखील विनंती करतो की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11. या धावसंख्येवरती बॉल टाकून झाले तर आतापर्यंत 5. मॅच जिंकण्याकरता अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस हुकचा फटका केला गेलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. आणि नागेश पवार याला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल चंदन तांगडे यांच्याकडून. थँक्यू डीजे. मॅच बॉल देखील तिकडे आलेला आहे. बघा आमचे व्हॉलेंटियर्स किती तिकडे हुशार आहेत आणि तैनात देखील केलेले आहेत. लगेच त्यांनी चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे. तर हा षटकाराला धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. म्हणजे आता 9 धावांची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्याकरता. 6 चेंडू 9 धावा. सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा पाहिलं तर सामना बॅलन्सिंग आहे. विकेट इथे सातत्याने घ्यावे लागतील बेलकडी संघाला. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. रोशन उंबरसाड येतोय. लेफ्ट आर्म बॉलर आहे, राईट आर्म बॉलर आहे. अवलेस आपण पाहतोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर.
4 धावांकरता. या 4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. बघा बॅट्समनचं देखील एक वैशिष्ट्य आहे, बॉलरचं देखील एक वैशिष्ट्य आहे. केशव हिलिम डाव्या हाताने बॉलिंग करतो, उजव्या हाताने बॅटिंग करतो. आणि ते आपण पाहतोय रोशन उंबरसाडा डाव्या हाताने बॅटिंग करतो तर उजव्या हाताने ते बॉलिंग करतो. बघा दोघांची देखील अनोखी शैली आहे. मात्र केशव हिलिम याने ते चौकार ठोकलाय. धावसंख्या 21 वरती. अजूनही 5 धावा 5 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. फुलटॉस चेंडू, बॅटचं एज घेतलंय, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. एक सिंगल धाव. बघा कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघ हा मॅच जर जिंकतोय तर एकविरा ट्रिप त्यांच्यासाठी नक्कीच दिली जाईल. आणि सध्या तरी विजयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल केलेली आहे. 4 चेंडू 4 धावा. अवलीस बघा जोरकस मारण्याचा प्रयत्न, एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती ते देखील समाधान मानावं लागेल. बघा इकडनं आता कमबॅक होताना दिसतो या रोशन उंबरसाडा याचा. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल सिंगल. आता येणारे चेंडू असतील 3 धावा बनवायच्या असतील 3. यानंतर दुसरी मॅच आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजे साई कृपा राजावली आणि पीर बाबा पापडी. पानखंडा स्फोट पानखंडा संघाला बाय मिळालंय. यावेळेस मॅच फिनिश. हा षटकार ठोकलाय केशव हिलिम याने. चला येऊ शकता येऊ शकता. आणि इकडनं सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा. 3 षटकार ठोकलेत. थँक्यू डीजे. चला मैदान लगेच खाली करायचं आहे. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम. चला केशव हिलिम आपण लगेच आमच्या स्टेजवरती यायचं आहे. आणि चंदन तांगडे आपण देखील यायचं आहे. त्यानंतर नागेश पवार आपण देखील यायचं आहे. केशव हिलिम, नागेश पवार आपण देखील यायचं आहे. त्यानंतर चंदन तांगडी. त्यानंतर आपण पाहतोय निकेश भुरे यांच्याकडून एकविरा ट्रिप कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम साठी फिक्स इथे करण्यात आलेली आहे. चला केशव हिलिम आपण लवकरात लवकर यायचा. मॅन ऑफ द मॅच करता. मॅन ऑफ द मॅच म्हणून केशव हिलिम यांची निवड केलेली आहे. नागेश पवार आपण देखील यायचं आहे. आपल्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे चंदन तांगडे यांच्याकडून. चंदन तांगडे आपले एटीएम सोबत घेऊन आलेत. चंदन तांगडे यांची टीम आहे. नक्की आपण पाहतो की चंदन तांगडी आणि टी शर्ट स्पॉन्सर देखील केलेले आहेत आणि सध्या तरी स्पॉन्सरची भूमिका ते अदा करतायत.